यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कीर्तन महोत्सव तर त्याचा शेवट आहे। तर या प्रसंगी मला असं सांगायचं आहे की बारगुळे महाराज, पवार गुरुजी, नलवडे गुरुजी, सुभराव लोमटे, हरिदास गावाने, विठ्ठल मामा असे अनेक आमचे सहकारी लहानपणचे आजही आम्ही मिळून आहोत सगळे। आजसुद्धा या कार्यक्रमाला ही नावं घेतली तेवढी मंडळी हजर आहेत। तर आम्ही लहानपणचे वयाच्या 5व्या वर्षापासून आता माझं वय 79 चालू आहे। बारगुळे गुरुजीचे 75वी साजरी झाली, पवार गुरुजी 79च्या मागं पुढं आहेत, आज नरवडे गुरुजी। तर असे हे आम्ही लहानपणचे जे मित्र हे आज आम्ही एक हे का सांगायचं तुम्हाला, तर तुम्ही सुद्धा अशी मैत्री तयार केली पाहिजे। आज आपल्याला अशी मैत्री तयार होणं फार गरज आहे, काळाची गरज आहे। मित्र टिकले पाहिजे, मित्र राहिले पाहिजे आणि मित्राबरोबर आपण राहिले पाहिजे। कारण आमचे बारगुळे गुरुजी हे आम्ही लहानपणापासून मिळून असायचं, नेहमी कुठलं झोपायला सुद्धा आम्ही एक ठिकाणी झोपायचं। पुढे भविष्यात पुन्हा मोठं झाल्यानंतर आम्ही प्रत्येकजण घरी झोपायला सुरुवात केली। एवढे आम्ही लहानपणचे मित्र। तर बारगुळे गुरुजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला देव जसा आवडतो, देव सगळ्यांना आवडतो ना, तसंच आमचे बारगुळे गुरुजी सगळ्याला आवडतात। असं कुणीही म्हणणार नाही की बारगुळे गुरुजी आम्हाला आवडत नाही। आम्ही तर काय म्हणूच, आम्ही लहानपणचे मित्र आहोत। पण तुमच्यासारखी मंडळी, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि तरुण मुलं हे सुद्धा बारगुळे गुरुजीला मानतात। कारण काय, त्यांचा त्याग आहे, त्यांचं कष्ट आहे आणि धार्मिक परंपरा या माणसानं वाढविली। त्यांना तानाजी महाराज, जगन्नाथ गावाने महाराज, इतर महाराज लोक आणि तुम्ही भजने मंडळी, तुमचं सगळ्याचा सिंहाचा वाटा आहे या बारगुळे गुरुजीच्या पाठीशी। म्हणून गुरुजींनी तुम्हाला म्हणजे एवढ्या आपली वाढ झाली आणि आपल्या एवढा संप्रदाय कुठल्याही गावात नाही। 6-6 महिने टाळ वाजत नाही, पण आपल्यात पौर्णिमा, अमावस्या, एकादशी अशा सगळ्या ह्याला आपल्याला पंक्ती असतात आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतोय। तर आपल्या गावासारखे संप्रदाय मी तर म्हणतो जिल्ह्यातच नाही तर बऱ्याच ठिकाणी नाही। कारण आज अशी परिस्थिती आहे की लोक वेगळ्या ह्यानं पळालेत, धर्माचा लोक विचार करीत नाहीत। पण या मंडळीनं रुईभरचा धर्म टिकविला, रुईभरचा संप्रदाय टिकविला। तानाजी महाराज बोटे, जगन्नाथ गावाने, बारगुळे गुरुजी, पुन्हा परत तुमचे मधू महाराज, आणखी आपले महाराज जे कोणी असतील आणि हे आपले भजनी मंडळी, त्यांना खूप जेवढं यांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे। कारण ही माणसं भजन करणारी, कीर्तन करणाऱ्या माणसाला बी ताण आहेच, पण भजन करणाऱ्याला जास्त आहे। तो कसा, दिवसभर शेतात काम करायचं, कुणी रोजाना जात असेल, कुणी शेतात जात असेल, कुणी आणि कुठं कष्ट करीत असेल, पण ही माणसं कष्टकरी, हे भजने करणारे, भजन करणारी माणसं। आणि पुन्हा रात्री 2-2 तास, 3-3 तास कीर्तनाला उभी राहतात, अभंग म्हणतात, चरण म्हणतात, सगळं काही एका आवाजात, एका सुरात। हे त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे। एवढे असे आपली भजनी मंडळी आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो की बारगुळे गुरुजी जसं 100 वर्ष जगावं, तसं हे भजनी मंडळ सुद्धा 100 वर्ष जगलं पाहिजे। कारण कसं आता ही माणसं गरज आहे यांची, या भजण्याची। ही तरुण पोरं, वयस्कर माणसं याने आपल्या धर्माचं काम केलं पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, धर्म वाढला पाहिजे। त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करणं गरज आहे। आणि एक तुम्हाला लहानपणचा एक थोडा हे सांगतो छोटा।
आम्ही लहान असताना दोस्ती पिक्चर लागला होता उस्मानात. मग आम्ही बारगुळे गुरुजी, पवार गुरुजी, नलवडे गुरुजी, सुब्राव असं आम्ही 4-5 जण गेलो. मग संध्याकाळी आम्ही झोपायला कुठं जायचं, तर ह्यांचे आज झालेले सासरे म्हणजे आपले रायबान साहेब देव माणूस, अक्षरशः एवढी आमची त्यांनी व्यवस्था करायची की आम्ही लहान पोरं पण आम्हाला खूप त्यांनी हे करायचं, कुठं ठेवू कुठं नाही. आणि मग त्या दिवशी आम्ही दोस्ती पिक्चर बघितला आणि सकाळी नाश्ता वगैरे करून निघालो. तर जिल्हा परिषदच्या पुढं गर्दी होती त्या समोरच्या पटाणात. मग आमच्या मित्र कंपनीला म्हणलं चला काय बघू तरी आपण. गेलो आम्ही तिथं, तर शिक्षकाच्या जाग्यासाठी फॉर्म चालू होतं देणं घेणं. मग आम्ही म्हणलं घ्या. मग ही तिघं ग्रॅज्युएट, पवार गुरुजी, बारगुळे गुरुजी आणि नलवडे गुरुजी, सुब्रवून आम्ही दोघं आपलं उगं बिनकामाची माणसं. मग ह्या तिघाला फॉर्म घ्यायला लावलं. फॉर्म घेतलं. योगायोग असा की त्या ठिकाणी दिवंगत उद्धवराव पाटील तिथं आले होते, आमदार होते त्यावेळेस. मग ह्यांचं फॉर्म भरलं. म्हणलं चला दादाच्या आपण सह्या घेऊ म्हणलं. गेला. दादाने बघितलं असं केलं की माझ्याकडे बघितलं की सह्या केल्या. मी त्यांचा कार्यकर्ता होतो, कारण ते जरी शाखा पक्षाचे असले, मी जरी समाजवादी असलो तरी पण त्यांना आम्ही नेहमीच सहकार्य करायचं. आमचा समाजवादी म्हणजे घरापुरता गावापुरता एवढा. त्यावेळेस काँग्रेसचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं. समाजवादी माणसं म्हणजे थोडी मोजकी राहायची. जिल्ह्यात त्यावेळेस एकच ग्रामपंचायत, ती म्हणजे आपली रुईवरची आबा सरपंच, नाहीतर चौकड काँग्रेस शाखा पक्ष, इतराचं काही कामच नव्हतं. मग उद्धव पाटलांनी सह्या केल्या आणि आम्ही ते अर्ज देऊन टाकले. योगायोग कृपेनं हे तिघही मास्तर झाले. हे त्यावेळेस उद्धवराव पाटलाची कृपा आमच्यावर, माझ्यावर, आमच्या मित्रावर. कारण आम्हाला 10 पैसे फक्त दिले प्रत्येकानं. 30 पैशात 3 मास्तर झाले. ही विशेष आहे. आता 20-20 लाख, 25 लाख, 50 लाख, 10 लाख आता मास्तर व्हायला लागतं. त्यावेळेस किती 10 पैशात ही 3 माणसं 30 पैशात मास्तर झाले. तर असेही आमची मंडळी, मित्रमंडळी. आणि आजही आम्ही एकमेकाला विसरत नाही. जरी फोन नाही आला कोणाचा तर मी लगेच फोन करतो, अरे कुठं काय चाललंय काय नाही. तरी आमचं असं मैत्री आहे. अशी माझी विनंती आहे सगळ्याला की आमच्यासारखी मैत्री तुम्ही सुद्धा टिकवा. आणि मैत्रीचा खूप फायदा असतो. मैत्रीला तोड नाही. नातं एक वेळेस बिघडतं भावाभावाचं, जमीन इकडं गेली जमीन तिकडं आली, पण मित्राची निस्वार्थ मैत्री असते. आम्ही कधीही एकमेकाला विसरलो नाही आणि विसरणारही नाही. एवढं बोलून माझं हे मनोगत संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भीती वाटते नाही, काय होत नाही. हा बाबा, बारवळे गुरुजी त्यांचा 75 वर्षपूर्ती दिन आजचा 5वा दिवस आहे, साजरा आपण करीत आहोत. 5 दिवस झालं या मंगल कार्यामध्ये भजनी मंडळी, कीर्तनकार मंडळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, माझे बंधू भगिनी, या आजचा 5वा दिवस आहे. ह्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आणि तुम्ही 5 दिवस बारळे गुरुजींच्या महाराजांच्या कीर्तनाला भजनी मंडळ, तुम्ही गावकरी मंडळ, आपण सर्व मंडळी एकत्र येऊन शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे, आभारी आहे. आणि सर्वातर्फे बारगुळे गुरुजीला आपण सर्वांना शुभेच्छा देऊया अशी नम्र विनंती करतो. दीपावली आजच्या या शुभ मुहूर्तावर
गावातील सर्व भजनी मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, मृदंगाचार्य, विणकरी आणि कीर्तनकार यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आता पाच दिवस झाले आज महाराजांचं चौथं कीर्तन तानाजी महाराजांचं आहे आणि त्यांचं काल्याचं कीर्तन म्हणून आपण लोक म्हणतात म्हणून मला माहीत नाही बरं का, पण काल्याचं कीर्तन असं शेवट समजूया आपण. कारण आतापर्यंत बऱ्याच लोकांनी व्यक्त केलेले माऊली महाराज, लोमटे महाराज आणि जकी गुरुजी महाराज असे येऊन बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे बारगुळे गुरुजींचं महाराजांचं कौतुक केलं. तसे कौतुक करण्यासारखे होते आणि आहेत. ज्या आता माझं थोडक्यात सांगतो की गुरुजीचे चरित्रावर मी थोडं बोलतो. गुरुजीचे म्हणजे आता आमच्या दादाने सांगितलं 5वी-6वीपासून आम्ही 6वीला कसं 8व्या वर्षी आमचं नाव घातलं असं शाळेत. शाळा आमच्या टायमाला शाळा निघाली. आम्ही एका वर्गात शिकलो, एका वर्गात राहिलो. आमची शाळा 4थीपर्यंत गावात शाळा होती. त्या टायमाला ईश्वरात आबा असताना शाळा काढलेल्या म्हणतो आम्ही तर म्हणतो आमच्या नावात पहिलेचा वर्ग, दुसरीचा वर्ग नाही असं आमच्या अगोदर कोणी शिकलेली नव्हती. आमच्या टायमाला झाली 5वीच्या वर्गात आम्ही शाळा नैसर्गिक वाढ याप्रमाणे ईश्वरनाथ आबांनी शाळा 5वीचा वर्ग यावरी शाळेवरील 3 रूम काढल्या. गावातली शाळा चालवून वरी 5वीचा वर्ग आमच्या बॅचलाच निघाला, मला काय हरकत नाही. मग 5वीचा वर्ग निघत आम्ही 5वी, 6वी, 7वीपर्यंत आम्ही इथं शिकलो. 7वीची शाळा संपल्यावर बाहेर कोण आपशिंग्याला, कोण मी विमळ्याला गेलो, कोण काजळ्याला गेलं, कोण आपशिंग्याला कोण गेलं, कोण गौडगावला गेलं, कोण इरशीला गेलं. कारण का शाळाची तर नव्हती. त्यानंतर बारगुळे गुरुजी ह्याला गौडगावला गेले 1 वर्ष. नंतर जर परत धाराशिवला आले. अशी शाळा शिकत आम्ही 10वीपर्यंत सगळे एकत्र पुन्हा नंतर बसलो. आमच्यापैकी 10वीला कुणीही नापास झालेलं नाही. हे विषय सांगतो तुम्हाला. एकमुखानं जेवढं त्याप्रमाणे आम्हाला शिक्षण होतं. आणि आमचे गुरु कोण होते? ईश्वरनाथ आबा कोळगे. आम्ही त्यांच्या बोटाला धरून त्यांनी आम्हाला गावातली शाळासुद्धा 7वीपर्यंत शाळा शिकविली. 7वीपर्यंत शिकलो. नंतर येईन आम्हाला शाळा आम्ही 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला शाळेचा मार्गदर्शन महात्मा फुले विद्यालय, महात्मा रुईभर येथे शाळा आपल्या गावात काढली होती. ती शाळा काढताना आबांनी 5-10 लोकांची बॉडी तयार केली. महात्मा फुले विद्यालय शाळा हायस्कूल रुईभरसाठी. त्यावेळेस ते 4थी-5चे आबा होते. त्यांची किती प्रेरणा बघा. एवढी मोठी गावाला शाळा पहिला स्टारला का तर बाबा आपल्या गावातील विद्यार्थी बाहेरगाव जाणे त्रास होऊ नये म्हणून शाळा 8वी, 9वी, 10वीची शाळा ओपन केली. त्यावेळेस मुला शाळा काढली, शाळा सुरू काढली. आनाव जाणारे शिक्षण अधिकारी त्या टायमाला खराबच होते, मला काय हरकत नाही, पैसे घेत नव्हते. मग त्या लोकांनी शाळाच बंद केली आपली. नंतर आम्हाला अजून आम्हाला मार्गदर्शन केलं. आपल्या हायस्कूल काढण्यासाठी आम्हाला इकडं चला तिकडं चला, मुंबईला चला. त्याच्यामध्ये बारगुळे गुरुजी, पवार गुरुजी आम्ही आता मी सगळीची काय नावं घेत नाही, पण ही शाळा काढायसुद्धा ईश्वरनाथ आम्हाला बोटांच्या बोटला बोट धरून आम्हाला ही शाळा काढायला लावली. शाळा काढली. शाळा काढून सुभाषदादाला अध्यक्ष आम्ही केलं आणि त्यांना आम्ही ह्या शाळेच्या आता ते आमच्यापेक्षा 1 क्लासच्या आहेत. आम्ही काय BC क्लासच्या आहोत, पण आता आहेत. पण असली मोठी शाळा ह्या रुईभरला काढण्यासाठी बारगुळे गुरुजी स्त्री आहे एवढं सांगितल्यापैकी बरं का. गावातल्या मंदिरात स्त्री आहे. आम्ही एकत्र राहत असताना सुभाषदादांनी बरीच सांगितलं, मी काय जास्त वेळ घेणार नाही, पण एवढे जी गावातली जी वारसा गावातल्या कीर्तनाची मला जे त्या टायमाला ह्या रुईभरला विठाबाईचं कीर्तन होत होतं. परत कोणतं ते तुम्हाला भडक महाराज पंढरगे म्हणजे कुष्ट्याची तर एक भडक महाराज म्हणून येत होते. तर त्या टायमाला देवळात असले एवढं मोठं भजन चांगलं व्हायचं. त्या वेळेला सुद्धा विश्वनाथामानी भजनाचा लोकाला बाहेरची माणसं बोलून आणून त्यांना
त्या टायमाला काय पैसे वगैरे देत होते, पण माल मग 5-5, 10-10 पोते माल गोळा करून देत होते. बडक महाराजाला पण त्याच प्रकारे द्यायचे. असे काय करून ह्या बाळगुळ गुरुजीचा सहभाग हे त्यांच्या घरचा विशेष म्हणजे त्यांना आम्हाला सर्वांना वडील होते, त्यांना वडील होते. तसल्या परिस्थितीमध्ये ते शिक्षण शिकून त्यांचे 3 भाव आहेत. त्या 3 भावाचा आईनं फार मोठ्या आईचं स्त्रियाची जिजाऊ आई होती. त्याच्या आईनं काय कर्तव्यकारी करू 3 मुलाला चांगल्या प्रकारे सांभाळलं. त्यांना बी बहिणीचे काय, परंतु त्यांचं शिक्षण त्यांना शिकवलं. खुरपून डोरपून 12 एकर पण काय पिकत नव्हतं. वडील तर नव्हतेच मग सोडून द्या, पण आम्ही खरं आम्हाला चांगल्या प्रकारे आबानी आम्हाला गावातल्या शिक्षण चांगलं दिलं. 7वीपर्यंत आम्ही शिकलो. त्यांच्या बोट लावून दिलो. शिक्षण शिकून मार्ग दाखविला आम्हाला. फॉर्म भरायला ही दोघं ते गेलं, आम्ही दोघं इथं राहिलो. नंतर आम्ही इथे शाळा काढायला सर्वांना मिळून आम्ही पहिला सुरू तर मलाच नोकरी घेतली. मी नोकरीला लागलो आणि मी ह्यांच्यापेक्षा मोठा होऊन बसलो. हो, अशी एक कथा आहे. नाही मग आम्हाला मला काय शाळा इथंच माझं इथलं. तर असं बाळगुळे गुरुजीने आम्हाला सगळ्याला मार्गाला लावलं. देवळं बांधली, मंदिरं बांधली, रोड केले. अशा प्रकारे ह्या गावात त्यांनी चांगली लोकांना मार्गाला लावलं. मार्गाला लावून आज ही जो बसलाची एवढा ही समुदाय आहे, एवढे जे टाळकरी आहेत, मृदंगाचार्य आहेत, एवढ्याला चांगल्या प्रकारे वळण लावून आपल्याला ह्या गावाचा विकास केला. त्याबद्दल त्यांच्या सहकुटुंब सहपरिवाराला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वन् देवं सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरे साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनामृतोर्मोक्षीमामृतात्. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय केशवाय नमस्ते. ओम स्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतं गमय. ओम शांती शांती. हे का म्हटलं, माझ्या गळ्यात माळ आहे आणि पहिल्या प्रथम परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे. आणि म्हणून हा प्रसंग ज्यावेळेस मी पहिल्यांदा माझी या नारदाच्या गादीवर, कारण का आमचं क्षेत्र वेगळं, आम्ही आमच्या परिसर आमच्या शाळेच्या माध्यमातून 25-30-35-40 वर्ष काय केलं, ठोकताळी भाषा नसायचं आमचं. निरोप समारंभ सत्कार. पण इथं काय ढोबळ बोलता येत नाही. जे खरं आहे ते नारदाच्या गादीवर बोलता येतं आणि जे खरं आहे तेच सांगावं लागतं. नाहीतर ते सारखा महापापी आणि त्यासारखा भोग येणारा माणूस या पृथ्वीवर नाही. माझ्या अगोदरच आमचे दादा पाटील यांनी भरपूर महाराजाबद्दल सांगितलं, पण काही गोष्टी मला त्यांच्याबद्दल काय सांगायच्या आहेत. खरं तर पाहिलं तर मित्राला जात नसते, नातं नसतं, कुठले धर्म नसतो, पंथ नसतो, मित्र श्रीमंत नसतो, गरीब नसतो, किंवा लहान नसतो किंवा मोठा नसतो. मित्राची ही जी व्याख्या आहे ती पुरातन काळापासून 4 युगापासून आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र लंकेहून अयोध्येला आले सीतामाईला घेऊन. आणि पुन्हा आज जसे नारद आहेत काही काही चर्चा करतात, चांगलं काम करणारे सुद्धा चांगलीच टीका करतात, पण त्याची शक्ती अशी असते चांगुलपणाची, त्याच्यामुळं काही होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्राला चर्चा केली अयोध्येमध्ये की काय म्हणले असं हे सीतामाई इतके दिवसानंतर आली. म्हणून त्यांचे एक मित्र होते भद्र नावाचे महाराज. त्या भद्राला रामचंद्राने सांगितलं दुसऱ्याला बोलता येत नाही मित्राशिवाय. अरे बघ तर म्हणले अयोध्येमध्ये कोण काय म्हणतंय. ती परिस्थिती पाहिली आणि ऐकली भद्रानं
आणि रामाला संधी, नंतर सीतामाईला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात पाठवलं. म्हणजे मित्र हा सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे मित्राचं. तो सगळं संकट अडचण त्याच्यावर येणारे प्रसंग, जो मित्र त्याला मदत करतो किंवा त्या संकटाला धावून जातो त्याला मित्र असं म्हणतात. महाभारतात बी 2 मित्र होऊन गेले, कृष्ण आणि सुदामा. ते तर सगळे प्रसंग माहीतच आहेत. पण आणखी एक मित्र होऊन गेला की जो अनितीच्या मार्गाने होता, कर्ण. भगवंताने त्या कर्णाला सुद्धा सांगितलं की कर्ण, तू जी बाजू दुर्योधनाची घेतो तो अनितीची आहे. पण कर्ण काय म्हटला की ज्या वेळेस मी लहान होतो आणि माझ्यावर गरिबीचा प्रसंग होता, मी कर्ण योद्धा होतो, पण मला राजा ही पदवी नसल्यामुळे मला माझ्या मित्राने दुर्योधनांना राज्यपद दिलं आणि त्याच्यामुळं मी राजा झालो. भूप्रदेश दिल्यानंतर राजा बनवलं. त्या मित्राचं मी मेलो तर या युद्धात ज्या महाभारतातलं युद्ध झालं त्यावेळेस कर्णानं दुर्योधनाची मित्राची बाजू सोडली नाही, तर जीव बी गेला तर तो मित्र ते मित्र असतो. ही असं हे एक मित्राचं नातं आहे. आणि विशेष म्हणजे माणूस जन्माला आला तर त्याचं एक हे आहे, जन्माचं आणि मृत्यूचं माणसाच्या हातात नाही. पण एक मात्र निश्चित आहे की माणूस कर्मावर मोठा होतो. त्याला प्रारब्ध धन प्रारब्ध मान, तशी ही आमची व्यक्ती प्रारब्धानं जे अत्यंत बिकट अशा परिस्थितीतून एक मोठेपण संप्रदायाचं साजरं केलं आणि स्वतः जनमानसात मान मिळवला. आणि ही मोठी मानाची शिदोरी त्यांना मिळाली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण का महाराजांनी आम्ही बरेच, सगळ्यापेक्षा मी त्यांच्या लग्नातला मी करवाला होतो महाराजाच्या त्यावेळेस असून. तर महाराजांचे माझे आणि आमच्या दादांनी बरीचशी माहिती सांगितली. पण अजूनही मी एक प्रसंग सांगतो की आम्ही कॉलेजला असताना, दारिद्र्य मोठं वाईट असतं माणसाला, दारिद्र्यासारखा महान प्रायश्चित कुठेही जगात नाही. तर आम्ही सगळे गरीब, मग आम्ही हातानं करून खायचो. कधी ह्यांची जे ते राहत होते तिथे काय ते फुकटात दूध घालायचे काम करायचे. पण तेवढ्या प्रसंगानं सुद्धा महाराज सण आला की आम्हाला जेवायला न्यायचे. त्यांची जी आता झालेली सासू ती राबान मावशी एवढी दानी होती, पोरं आली तर आम्हाला सगळ्याला जीव घालायची. आणि ते काही बोलत असली तर महाराजांनी आम्हाला सगळ्याला तिथे जेवायला न्यायचं. म्हणजे हे सगळं का तर मित्रप्रेम जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि ते मित्रासाठी बरंचसं असं एक महान काही ग्रंथ आहेत. महाराजांनी जे आम्ही नोकरी लागल्यानंतर आम्ही बरंचसं म्हणजे 67ला 10वीला असताना आम्ही पहिला एक पारायण केलं ज्ञानेश्वरीचं रामलिंग स्वामीच्या वाड्यात. रावसाहेब बाबा दादाराव होते आणि महाराज आम्ही 10-12 लोकांनी पारायण केलं 67ला. आमची एक अशी टीम होती की आमच्या मागं एक ध्येय होतं, संस्कारित होतं. 1967ला पहिला या तालुक्यात शिवाजी महाराजांची जयंती करणारं पहिली आमची टीम होती या तालुक्यात. का दादा, छत्रपतीची पहिली शिवजयंती. आणि दुसरी एक गोष्ट, आम्ही समाजवादी पक्षाचे विश्वनाथ बाबा आमचे पुढारी, आणि त्या काळात त्या समाजवादाच्या विचाराच्या धारणेनं आम्ही प्रेरित होऊन या ठिकाणी पहिली आंबेडकर जयंती तालुक्यात त्या काळात करणारे आम्ही हे आमची टीम. आणि एवढंच नाही तर धर्माशीर साठे आणि काही मंडळी जुन्या आमच्या वयाच्या असतील त्या गावात आम्ही कलेही करून खीर केली आणि आम्ही तिथं स्वतः जेवायला गेलो. झालं की नाही महाराज? तर अशी ही प्रेरणा आहे. महाराज तानाजींना तुम्हाला धन्यता द्यावी लागेल. योग असा की तुम्ही आणला, आम्ही विषय करायला पाहिजे होतं, पण आमच्यानं काय ते विचारात आलं नाही. तुम्ही हे आमच्या एका मित्राला केलं, तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्या वारकरी आणि भक्तजनाचं महाराज लोकांचं अभिनंदन करतो. आणि महाराजाबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, पण यांनी मला सांगितलं की फक्त 5 मिनिट आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. आमचं काम तुम्ही केलं आणि तुम्ही केलेलं काम असंच भरभराटी जाऊ, अनेकांची अमृत महोत्सव करो आणि ज्ञानी आणि गुणीजनांचा सत्कार करो, एवढीच प्रार्थना करून आपली सेवा होतो. धन्यवाद.
सत्कार करा. ज्यांच्या नावच भगवंताने छत्रपती शिवरायाचंच लाभलं आणि ते माझे गुरु लाभले. ते पश्चिम महाराष्ट्रात राहत असल्यामुळं गेली 40 वर्ष पश्चिम महाराष्ट्रात होतो आणि काही महात्मे चे एकसाठी अमृत महोत्सव हे साजरे करताना डोळ्यांनी पाहिलेलं होतं आणि माझी एक छोटीशी मनोगत कामना झाली की माझे गुरु यांची 75वी पूर्ण होऊन गेली आणि आदरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण लाड महाराज यांची 61वी 100 सप्ते झाले. म्हणून एक छोटीशी विनंती मी सर्व भजनी मंडळाच्या समोर मांडली किंवा गुरुजींनी या कार्यात, धर्माच्या कार्यात, गावाच्या कार्यात एवढं मोठं योगदान दिलेलं आहे. ज्या गावाला एकही शिखर नव्हतं त्या गावात शिखर आणण्याचं काम आदरणीय गुरुवर्य बारगोळे गुरुजी यांनी या कामाला सुरुवात केली आणि सर्व गावकरी त्यांना पाठिंबा देऊन आज हनुमंतरायाचं शिखर पिढ्यानपिढ्या त्या हनुमंतरायाचं मंदिर होतं परंतु त्याला शिखर नव्हतं आणि जोपर्यंत भगवंताच्या मंदिराला शिखर होत नाही तोपर्यंत ते मंदिर पूर्णत्वाला येत नाही हे आदरणीय गुरूंनी जाणलं आणि त्याची सुरुवात हनुमंतरायाचं मंदिरला शिखर केलं, भगवान खंडेरायाला मंदिराला शिखर केलं, भगवान भोलेनाथ महादेव महाराज या ठिकाणी शिखर झालं आणि असे सार्वजनिक काम करत असताना गुरुजी आजही 75 वर्ष ओलांडून 76 वर्षात आलेले आहेत. परंतु त्यांची एक वृत्ती आहे की दुसऱ्याला काम सांगण्यापेक्षा स्वतः हात घातले आणि काम करणे हे त्यांच्याकडून घेण्यासारखं गुण आहे. आजही त्यांनी कधी तक्रार करत नाहीत, माझं हे दुखायलंय, माझं ते दुखायलंय. कधीही या संप्रदायाचं काम करत असताना बघुण्याला ज्या वेळेला निर्मा टाकून स्वच्छ करायचं काम पहिल्यांदा गुरुजी उतरतात आणि मग आमचं भजनी मंडळ उतरतं. हे म्हणजे घेण्यासारखं आहे. ते काय नुसते कारभारी म्हणून नाहीत, गावात कुठल्याही गोष्टीत पहिलं प्रथम ते स्वतः करतात आणि मग त्यांचं बघून आम्ही शिकतो. आम्हाला नेहमी अभिमान आहे की आज 75 वर्षाच्या वयात कधी गुरुजी माझं हे दुखाले, माझं ते दुखाले. ज्या वेळेला वारीला जातो त्यावेळेला गुरुजी उत्तेजित आणि एकदम समाधानी राहतात. सगळ्यांना सांभाळून घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या जीवनात केली. आणि मला एक छोटंसं गुरुजी तसं तरी संप्रदायाचा या बारगोळे कुटुंबाला कुठलाही गंध नव्हता, परंतु आदरणीय आमचे रामचंद्र रायबान यांचे संस्कार त्यांच्यावर त्या शालेय जीवनात जे झाले आणि ते रुजले. खरे गुरु रायबान घर या बारगोळे परिवाराचं आहे. कारण अण्णाला मी ज्या वेळेला लातूरला होतो त्यावेळेला अण्णा सर्व्हिसच्या ठिकाणी त्या ठिकाणी होते आणि त्यांचा सहवास मला त्यावेळेस सुद्धा लाभला. मग आणि त्यामुळे अण्णाच्या जे जे संबंधामध्ये आले ते या संप्रदायाच्या वळणावर आतापर्यंत कुठलंही कुटुंब असेल, मग त्यांचे पूर्ण जावई असतील किंवा पाहुणे रावळे असतील, या रायबन कुटुंबाचा संप्रदायामध्ये येण्याचा सिंहाचा वाटा लाभला. आणि त्याच्यामुळे आज गुरुजी 75 ओलांडून 76 वर्षे करत आहेत. आणि मी माझं भाग्य समजतो की माझ्या गुरुचा 75वी साजरी करत असताना मला ह्याच्यापेक्षा म्हणजे कुठलाही आनंद सगळा
मी गुरुजीच्या पायावरती समर्पित करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हात टाका जरा इकडं. याच्या रोगाने 20-20 दिवस एकत्र झोपायचं. हरिभक्त पारायण देवीदास जाधव महाराज. देवीदास जाधव या. आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं गुरुजींचा भगवान पांडुरंग परमात्मा शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. साहेब रायवान यांच्या वतीनं गुरुजींना भरपेरावा या ठिकाणी ताईचा आणि गुरुजींचा सत्कार होत आहे. याच्यानंतर भीमांना जाधव हार श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. थांबा संजय. शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन इकडून ये सरिता आली. आणि 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं बीडहून या ठिकाणी आले ते पाहुणे या ठिकाणी गुरुजींचा सत्कार करत. बरं आहे आमचा मित्र गुरुनाथ कल्याण चव्हाण. रामशोक भैया मूलची पण सौभाग्य होती या ठिकाणी आले. विठ्ठल कोळगे, विठुदादा कोळगे, रामदासांना हे सत्कार करण्यासाठी त्या पुढं पाहू या भाऊ दिलीपराव पुढे या. कोणाला बोलवायचं? हां ना काय हाय हाय हाय. आता लय गर्दी सगळी पोरं आहेत भरपूर. हां उभा राहा सगळी. हां सगळ्याच नाही तर व्हिडिओ काढणार काय त्याला फरक पडतो. आण आता आण नाही इकडे गेला की इकडे आला अजून. भाऊचं घेतलं सांगितलं की ना. काका निंबाळकर हे गुरुजींचा या ठिकाणी सत्कार करतील. थांबवून या ठिकाणी गुरुजींचा सत्कार केलेला आहे. भजनी मंडळ उठून उभा राहा आता. आप संजय इकडे
त्याच्यानंतर द्रुपद हरिभक्त
रथयात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या कृपेनं भगवान पांडुरंगाच्या चरणाच्या ठिकाणी सेवा अर्पण करू आणि सेवेला पूर्ण. विठाल जय जय विठाल, जय जय विठाल. सुरज्या वाजव, जय जय विठाल वाजव सुरज्या. विठाल जय जय विठाल जय जय. चला हा विठाल जय जय विठाल ये. हा बोलेले हो काय गुरुजी सांगायचे का तुम्ही? काही बोलायचे का तुम्हाला? झालं बोलेले उत्तरे करा महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारेला अधिकार या मुला करा राठा ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील शरण सुरवाडिक पणे ते सापडले तुका म्हणे भोग गेला निवाडिला करोनी आरती आता वाढू श्रीपतीच्या पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाई टाळी उभा सन्निध जवळी प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे वाढते बाळा प्रौढाने मुग्धा वाढते परमानंदा नामा म्हणे केशवासी कोणी राहिलो तटस्थ युगे 28 विटेवारी उभा वामांगी रुक्मायेचे पुनरेकाचे भेटी परब्रह्मालिका चरणी वाहे विमा उद्धरी जय देव जय देव जय तुळसी माळा गळ कर ठेवणी कटी काशी पितांबर कसूरला देव सुरवार नेती भेटी हनुमंत सन्मुख राती आषाढी कार्तिके भक्त जन येती चंद्रभागे माझे स्नानेचे दर्शन हेळा मात्र दया होय विश्वासी नामदेव भगवान योगे सत्यपुर नगरे नवर्ण हारातो अखंड राहतो पूजा विस्तारी शुक्र सत्कारे गतीचे अंगारी जय देव जय देव जय गुरु धन्य कवित्वा अनुपमे केली ऐकता जीव जीवन पाहता पाऊली विषय मावळले अनुभव घेता गुरु भेटत जय देव जय गुरु अनुभव घेता पंचाली मनोनी नामाव वाळू नाते कपाटी देव जय देव जय गुरु आरती वाळू तुझ्या स्वरूपात आरती साधू संतान बली ज्ञान अवतार पांडुरंगान महान प्रगट भयवोनी विश्वा ब्रह्मांडी रामचंद्र पायी तकाजी आरती ज्ञान राजा महान साधू संतान अर्थ तुकाराम स्वामी सद्गुरु राम सजरानंद पाय राघव्य अर्थ तुकाराम राघवे सागरात आशान नारी तुकाराम स्वामी सद्गुरु राम पाय राघव्य अर्थ तुकाराम सुविधा पुरणे देव चरणे मस्तक देवने अर्थ तुकाराम स्वामी
सच्चिदानंद मूर्ती आय सगळे अम्मा तुकाराम प्रेमालिंगण आनंद भोजन भाग्यवाळी म्हणा विनंती करतो की आपण जे आलोट प्रेम माझ्यावरती 5 दिवसामध्ये दाखवलेलं आहे अशा सर्व प्रेमीजनांच्या ऋणामध्ये मी कायम राहीन, सर्वांच्या सेवेमध्ये कार्यरत राहीन एवढीच या निमित्तानं सर्वांच्या चरणी माझी प्रार्थना.